नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आता रूममध्ये कलासाठी नाश्ता घेऊन येतो आणि आता तिला आवाज देतो की खरे चला आता तुमच्यासाठी नाश्ता हा तयार आहे. तेव्हा मात्र आता खरे तिथे दिसत नाही म्हणजे कला. तेव्हा आता अद्वैत विचार करतो की नक्की ही फ्रेश होण्यासाठी बाथरूमला गेली असेल आणि आता तो नाश्ता तिथे ठेवतो आणि आता तो कलाबद्दलच विचार करत असतो की खरे तुझी खरंच खूप मला तर सवय झालेली आहे. तुझ्या विना खरंच मी नाही राहू शकत. माझं अख्खं आयुष्य मला तुझ्याबरोबर घालवायचं आहे हे मात्र आता फायनल ठरलेलं आहे. आता मात्र मला तुझ्याबरोबरच जगायचं आहे. फक्त तो शाप खरा ठरायला नकोय. खरे तू मला कधीही सोडून जाऊ नकोस आणि किती काही झाले तरी सुद्धा आपल्या दोघांचा एकमेकांच्या हातातील हात सुटता कामा नये. तेव्हा आता अद्वैत हा विचार करत असताना त्याच्या लक्षात येते की आता ही बाथरूम मध्ये तर गेली परंतु तिला इतका वेळ का लागला असेल म्हणून तिला चक्कर वगैरे आली नसेल ना. अद्वैतला टेन्शन येते. तो धावतच आता बाथरूम जवळ येतो. बाहेरून आता आवाज देतो की खरे अगं तू ठीक तर आहे ना, चक्कर वगैरे नाही ना आली तुला. आणि पुन्हा आता जोरजोराने तो दरवाजा वाजवतो आणि तेवढ्यात कला आतमधून म्हणते की हो चांदेकर, अरे मी ठीक आहे, येते मी लगेच बाहेर. असं म्हटल्यानंतर अद्वैतला आता जरा बरं वाटतं. तो जरा शांत होतो आणि केव्हा आता खरे बाहेर येते याची जो वाटच बघून असतो आणि पुन्हा तो दरवाजा वाजवतो. तेव्हा आता कला हसते आणि म्हणते की अरे हो आहे मी, तू वेडा आहेस का चांदेकर. तेव्हा आता अद्वैत ठरवतो की मी येईपर्यंत मात्र आता मी इथेच थांबतो. तेव्हा अद्वैतच्या जीवाला काही चैन मिळत नसते तर अद्वैत पुन्हा खरेला म्हणतो की खरे हे बघ आपण एक काम करूया, तू आहे ना आतमध्ये तोपर्यंत माझ्याशी गप्पा करत राहा. म्हणजे जर तुला काहीच होणार नाही आणि माझ्याशी जर तू गप्पा करत राहिली तर मात्र तुला जर काही झाले तर मला नक्की ते बाहेर कळेल. त्यामुळे हे बघ आपण गप्पा करूयात. आणि तेवढ्यात कला ही बाहेर येते आणि विचारते की काय हे चांदेकर, अरे काय झाले. तेव्हा अद्वैत लगेच कलाला धरतो आणि तिला प्रेमाने धरून तो विचारतो. तिच्या डोक्यावरून हात फिरवतो, गालावरून हात फिरवतो आणि म्हणतो की तू बरी आहेस ना, तुला काही झाले तर नाही ना. तर कलाला आता अद्वैतचं हे वेगळं वागणं आणि ते प्रेमळ वागणं बघून आता आनंद वाटत असतो. तेव्हा आता कला म्हणते की अरे मला काय होणार आहे, अरे मी तोंड धुत होते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं वेळ काही सांगून येणार आहे का, कारण अद्वैतला आता त्या शापाची भीती वाटत असते आणि तो सुद्धा आता कलाची खूप काळजी घ्यायला लागलेला असतो. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, जर मला काही होत असेल तर मी जोरात चांदेकर म्हणून असे ओरडेल आणि तू जेथे कुठे असशील तेथून तू माझ्यासाठी धावत येशील. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हे बघ असं बोलायचं नाही. तेव्हा आता अद्वैत हा पुढे जातो तर कला विचार करते की हा असा का वागत असेल, नक्की याला काय झालं असेल. त्यानंतर आता इकडे संगीता काजलला अगदी मुलीप्रचा ड्रेस वगैरे घालून अगदी तिची वेणी घालते आणि तिला तयार करत असते. तेव्हा आता काजल विचारते की आई अगं काय झाले तुला, तू मला अशी तयार का करतेस, नक्की काय प्रॉब्लेम आहे तुझा. काजल तिला विचारण्याचा खूप प्रयत्न करते परंतु संगीता तिच्यावर आता जोरात ओरडते आणि म्हणते की थोबाड बंद ठेवायचं, कळले ना तुला. आणि तेवढ्यात तिला एक फोन येतो. तेव्हा संगीता फोन उचलते आणि विचारते की काय तुम्ही आलात का. आणि हे बघा गेट आहे ना बाजूच्या गेटवर. आता ती पत्ता सांगत असते कारण काजलला बघण्यासाठी आता पाहुणे येणार असतात, कारण हिला काजलचं लग्न लावून म्हणजे करायचे असते. तेव्हा फोन ठेवल्यानंतर आता काजल विचारते की आई कोण येतं, तर संगीता काहीही सांगायला तयारच नसते आणि काजलच्या अंगावर ओढणी टाकते आणि म्हणते की गप गुमाने तू बाहेर ये. काजल बिचारी आता विचारच करत असते तर संगीता पुन्हा रागाने काजलचा हात धरते आणि तिला अगदी फरफटत बाहेर घेऊन येते. तर आता लगेच त्या ज्या बाई आहेत ह्या काजलसाठी स्थळ घेऊन येणार असतात. त्या संगीताला आवाज देतात की संगीता वहिनी. तेव्हा आता त्या बाई बरोबर एक दुसरी बाई आलेली असते आता काजलला बघण्यासाठी. तेव्हा आता संगीता लगेच त्यांना हात जोडते, नमस्कार वगैरे करते आणि काजलला म्हणते की जा पाणी आणि मिठाई घेऊन ये. काजल आता आई पण असा शब्द करते परंतु संगीता लगेच तिच्यावर मोठे डोळे करते तर बिचारी काजल आत जाते. आता त्या दोघी ज्या बायका आहेत तर त्यांची एकमेकींना अगदी खानाखुणा सुरू असतात. काजल ती मुलगी आहे आणि ती कशी आहे बघ, सुंदर आहेस ना, असे एकमेकींना डोळ्यानेच खुणावून त्यात अगदी सांगत असतात. संगीता त्यांच्याकडे लक्ष देऊनच असते आणि तेवढ्यात काजल ही आतमधून पाणी आणि मिठाई वगैरे घेऊन येते. तेव्हा लगेच आता ती जी बाई आहे तर ती त्या दुसऱ्या बाईला म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं की मुलगी खूप गोड आहे म्हणून. तेव्हा आता ती बाई संगीताला म्हणते की संगीता वहिनी अहो तुम्ही काही पण म्हणा परंतु तुमच्या तीनही मुली खूप सुंदर आहेत आणि ही सुद्धा काजल अगदी दिसायला सुंदर आहेस, अगदी व्यवस्थित. तेव्हा आता काजलला धक्का बसतो. काजलच्या आता लक्षात येते की आता नक्की मला बघायला पाहुणे या आईने आणलेले आहेत. तर तेव्हा आता ती बाई आहे तर ती ह्या देशमुख बाईंची ओळख करून देते की यांचा जो मुलगा आहे तो परदेशात असतो आणि तो संगीता लगेच विचारते की फॉरेनला का. तर
आता ती लग्न जमवणारी बाई म्हणते की हो तो फॉरेनला असतो आणि ह्या मुलाला बायकोने नोकरी करावी अशी इच्छा नाही आणि तुमची काजल अगदी सुखात राहिलो आणि हे बघा मुलगा आहे तर तो कॅनडा मधून यायचा आहे आणि तो आल्यानंतर आपण बघण्याचा कार्यक्रम करूया, पण त्या अगोदर मात्र ह्या वर्माईंना म्हणजे ह्या देशमुख बाईंना मुलगी बघायची होती म्हणून मी त्यांना चला असं म्हटले आणि म्हणून आम्ही इकडे आलो. तर देशमुख बाई म्हणतात की हो मला तुमची मुलगी खरंच खूप आवडली. तेव्हा आता काजल म्हणते की हो का, मग आमच्या बाजूने सुद्धा होकारच समजा. तेव्हा काजल लगेच आता संगीताला काहीतरी म्हणायला जाते पण तोच संगीता आता काजलवर डोळे मोठे करते आणि तिला शांत राहायला सांगते. तेव्हा देशमुख बाई विचारतात की काय झाले, तर संगीता म्हणते की काही नाही, अहो ती लाजते जरा. बरं तुम्ही सांगा बरं तुमचा मुलगा आहे तर तो परदेशातून केव्हा येणार, म्हणजे ते आल्यानंतर लगेच आपण भेटूनच घेऊयात. तेव्हा आता त्या बाई लगेच उठता खुश होत म्हणतात की वा 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 खरंच अभिनंदन आणि आता एकमेकींना मिठाई भरवतात. तेव्हा आता देशमुख बाई म्हणतात की चला तर ठीक आहे, आमचा मुलगा आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवतो. तेव्हा संगीता म्हणते की हो लवकरात लवकर कळवा. तर आता ते दोघेही तेथून जायला निघतात. संगीता आता त्यांना थोडीशी पोचवायला बाहेर जाते आणि लवकरात लवकर कळवा असं म्हणत असते. काजलला आता धक्का बसतो, ती बिचारी शांत खाली तेथे सोफ्यावर बसते. तेव्हा काजल आता संगीता आतमध्ये आल्यानंतर विचारते की आई तू हे सर्व काय करतेस, हे सर्व काय सुरू आहे तुझे, तू काही मला सांगशील का. तेव्हा संगीता रागाने तिचा हात धरते आणि पुन्हा फरफटत तिला आतमध्ये रूम मध्ये घेऊन येते. काजल आई आई करत असते परंतु संगीता आता तिच्याशी जे काही वागते ते अगदी त्रास देण्यासारखं. तेव्हा आता संगीता आतमध्ये तिला आता ढकलून देते. तेव्हा आता काजल बिचारी रडत असते आणि विचारते की आई हे तू काय करतेस, नक्की काय सुरू आहे तुझे, तू अचानक असे धक्के का देतेस. तेव्हा आता संगीता रागवते. संगीता म्हणते की काय अचानक, अगं अचानकपणे जे काही धक्के तू दिलेस ना तेच अगदी धक्कादायक आहे. तेव्हा आता काजल म्हणते की हे बघ आई, आता जेव्हा आई असं म्हटल्यानंतर काजल थोडीशी रागानेच म्हणते. तर संगीता पुन्हा तिच्यावर धावून जाते आणि तिला धमकावत म्हणते की हे बघ आता मात्र तू काही मध्ये अगदी काही म्हणजे समजवण्याचा प्रयत्न केलास आणि काही बोललीस तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, यापुढे मात्र जे काही मी सांगेल तेच होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. असे बोलून संगीता तोऱ्यातच बाहेर निघून जाते. तेव्हा आता बिचारी काजल आई प्लीज अगं ऐकून घे, थोडस तरी ऐकून घे ना असे विनवण्या करत असते. परंतु संगीता तिचं काही न ऐकून घेता बाहेर निघून जाते. त्यानंतर आता इकडे कला तर खूप खुश असते कारण अद्वैत तिचे अगदी खूप काळजी घेत असतो. त्याचं ते प्रेम बघून कलाचा चेहरा खुललेला असतो. तेव्हा मात्र आता खाता खाता कलाला ठसका बसतो. अद्वैत सारखा तिच्याकडेच बघत असतो. तिला ठसका लागल्यामुळे तो घाईने तिला पाणी प्यायला देतो की अगं कला पाणी पी, म्हणून तो आपल्या हाताने कलाला पाणी सुद्धा पाजतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे पग तिखट लागत आहे त्यामुळे असं होत असेल. तर कला म्हणते की अरे चांदेकर खाऊन दे ना मला, का असं करतोस, अरे चांदेकर खाऊन दे मला, तिखट आवडते मला. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ तू चटणीबरोबर इडली खा बरं. तर कला म्हणते की नाही मला सांबर आवडते, दे बरं मला. तेव्हा कला म्हणते की हे बघ असून दे तरी सुद्धा मला खायचे आहे. तर अद्वैत लगेच ती वाटी बाजूला घेतो आणि तू तिखट खायचं नाही असे म्हणत असतो. तेव्हा कला विचारते की चांदेकर अरे तुझे काय सुरू आहे, तू इतकी काळजी का घेतोस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ मी अगोदर पासूनच तुझी काळजी घेतो परंतु ते तुला नाही कळाले कारण मी खूप असं केअरिंग आहे. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ अरे हे सर्व मला मान्य आहे परंतु काय खायचे कसे खायचे हे सुद्धा तूच शिकवतोस, मी काही कुकुलं बाळ आहे का मला काही खाता येत नाही म्हणून. आणि हे बघ चांदेकर तुझ्या मनामध्ये नक्की काहीतरी चालू आहे म्हणूनच तू असा करतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ आता किती काही झाले तरी शेवटी आता तू मात्र सवय करून घे अशा वागण्याची. तेव्हा आता कला म्हणते की काय बोलतोस, नाही बरं का चांदेकर, तू जर असं वागायला लागलास तर मी कायमची तुला सोडून जाईल. तेव्हा आता अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की हे बघ यापुढे मात्र तू अजिबात असे बोलायचे नाही, बिलकुल बोलायचं नाही, वास्तू तथास्तू म्हणत असते असं आबा म्हणतात, त्यामुळे तू आता लगेच हे म्हण की मी असं परत नाही म्हणणार. तेव्हा कला म्हणते की बरं ठीक आहे मी नाही परत असं काही बोलणार, खुश ना तू आता. तेव्हा आता अद्वैतला सारखी त्या गुरुजींनी सांगितलेल्या संकेताची आठवण होते, त्या भयानक शापाबद्दल अद्वैतला ते आठवत असते. तर कला विचारते की काय चांदेकर अरे तू कसला विचार करतोस, काय झाले. तेव्हा आता अद्वैत काही सांगायला तयार नसतो आणि तो कलाला हे सर्व खाऊन घेण्यासाठी सांगतो. त्यानंतर आता इकडे रोहिणी आणि राहुल एका गाडीत भेटतात. रोहिणी आता त्याला काही पैसे देते आणि काही दिवस हे पैसे तुझ्याकडे ठेव, तुला खर्च करण्यासाठी होतील. तर राहुल लगेच खुश होतो. तेव्हा मात्र आता रोहिणी जरा टेन्शन मध्ये असते. तर आता राहुल तिला विचारतो की मम्मा अगं काय झाले, तू जरा टेन्शन मध्ये वाटते, डोक्यामध्ये काही सुरू आहे का. तर आता रोहिणी आता मला तर चांदेकरांचा खूप राग येतो, खूप असा
तळतळाट वाटते, कारण त्या चांदेकरांनी मला खूप त्रास दिलेला आहे. तर त्या अद्वैतमुळे मात्र तुला घरामध्ये, बिझनेस मध्ये, अगदी सगळीकडे अगदी दुय्यम स्थान मिळालेलं आहे. तर आणि मी त्याच घरातील असणारे असून सुद्धा त्या सरोज वहिनीने कायम माझ्या मतांना डावलले. कधीही तिने माझा विचार केला नाही. असून सुद्धा सरोज वहिनीने कायम मला अगदी डावलण्याचा प्रयत्न केला आणि डॅड सुद्धा तिची बाजू घेऊन मला इग्नोर करत असतात आणि त्या सरोज वहिनीचं कायम ऐकत आले आणि तिचं ऐकून मात्र सगळ्या काही गोष्टी बाजूला करून तुला सुद्धा त्यांनी बाजूला केले आणि ज्या काही सर्व गोष्टी आहेत तर त्या अद्वैतला देतात. आणि ह्या सगळ्यामध्ये माझं नशीब सुद्धा माझी साथ देत नाही. तर जेव्हा जेव्हा मी त्या कला आणि अद्वैत मध्ये काही काही करण्याचा प्रयत्न करते तर तेव्हा तेव्हा काही अगदी उलटच घडत आहे. आणि त्या अद्वैत आणि कलामध्ये जर फूट पाडायची असेल आणि त्या दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी मी काय काय केले नसेल आणि हे बघ, ते जे काही प्लॅन मी केले गेले आहे तर ते प्लॅन मात्र अगदी व्यवस्थित सक्सेस सुद्धा होत नाही, अनसक्सेसफुल होतात. त्या घरामध्ये फक्त आणि फक्त कला आणि अद्वैत, कला अद्वैत सारखे यांचे सगळ्यांच्या तोंडात तेच असतात. परंतु त्या घरात काही करण्याचा प्रयत्न करते पण तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीत सरोज वहिनीला अगदी मान दिला जातो आणि डॅड मात्र मला डावलतात, मला बोलतात, माझा अपमान करतात. त्या घरात इतके दिवसापासून राहते पण कोणतेही हक्क त्यांनी आतापर्यंत मला दिले नाहीत. आणि राहुल, तुला सुद्धा त्यांनी घराच्या बाहेर काढले त्या अद्वैतचं ऐकून. म्हणून रोहिणी आता खूप टेन्शन मध्ये येते आणि खूपच ती रागवलेली असते. तिला आता खूप त्रास होत असतो. राहुल मात्र आता आणखीनच चवतळलेला असतो. तेव्हा रोहिणी अगदी चिडून म्हणत असते की सतत ते चांदेकर मला त्या गोष्टीची जाणीव करून देत असतात, म्हणून अगदी जोरजोराने आपलं ती डोकं आहे तर ती त्या सीटवर अगदी मारत असते. तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा तू काय करतेस. तेव्हा आता रोहिणी अगदी जोरात बाजूला होते आणि म्हणते की राहुल आता बास झाले, आता मात्र मी असं काही होऊन देणार नाही. मी मात्र आता त्या चांदेकरांना सोडणार नाही. आणि त्या सरोज वहिनीला जो काही आबांनी मान दिला, मला अगदी त्यांनी डावलले आणि त्या अद्वैतने मात्र माझ्या मुलाला जाणून बुजून मागे ठेवले. त्यामुळे आता मात्र मी शांत नाही बसणार. या प्रत्येक गोष्टीचा बदला मी घेणार आहे, म्हणजे आहे असा शाप मी देणार आहे की ह्या चांदेकरांच्या पुढच्या पिढीला सुद्धा याचा साक्षात्कार घडला पाहिजे, असं काहीतरी मी करणार आहे. तर ही रोहिणी काय चीज आहे हे त्यांना माहिती नसेल. तेव्हा राहुल विचारतो की म्हणजे मम्मा नक्की आपण काय करायचं आहे. तर रोहिणी म्हणते की ह्या चांदेकरांना अगदी तडफडत ठेवणार आहे मी, त्यांना जगून सुद्धा देणार नाही आणि त्यांना मरून सुद्धा देणार नाही. त्यावर त्या राहुल विचारतो की मम्मा तू जे काही करशील ना तर त्या सोबत मी तुझ्या सोबत आहे. तेव्हा आता रोहिणी म्हणते की सगळ्यात अगोदर म्हणजे कला, अद्वैत आणि सरोज या तिघांमध्ये फूट पाडायला हवी आणि ती फूट मी पाडणार आहे. तर राहुल विचारतो की मम्मा तू हे सर्व कसं करणार आहे. तर तेव्हा आता रोहिणी हसून म्हणते की अरे राहुल, अरे माझ्याकडे तर हुकमाचं इक्का आहे. मागे जे काही जगदंबा भांडार आहे तर ते जळाले होते हे तुला आठवते का. तेव्हा राहुल म्हणतो की हो. तर आता रोहिणी म्हणते की हे बघते जे काही आहे आणि ते कृत्य कोणी केले होते तर ते सरोज वहिनीने जाळले होते. तर आणि हे बघ, हे सरोज वहिनीने केलेलं आहे. हे जर आता कलाला कळाले तर काय होईल याचा विचार केलास का तू. तर कला आणि सरोज या दोघीमध्ये दुरावतार येईल आणि अद्वैतचं काय, तो तर काय करेल तर तो लाडक्या आईची बाजू घेईल आणि हे सर्व झाल्यानंतर कला आणि अद्वैत एकमेकांचं तोंड सुद्धा बघणार नाहीत. बघ तू काय होते ते. त्यानंतर आता इकडे रजनी ही आबांना विचारण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये येते आणि आबांना विचारते की आबा सर्व काही ठीक तर आहे ना. तेव्हा आता आबा म्हणतात ठीक आहे पोरी, आता काही टेन्शन नाही. तेव्हा आता रजनी तरी विचारते की आबा हे जे काही झाले म्हणजे पळसंब्याला तुम्ही गेले होते तर ते गुरुजी काय म्हणालेत. तेव्हा आता आबा सांगायला सुरुवात करतात की हे बघ पोरी, आणि ज्या गुरुजींकडे आम्ही गेलो होतो तर ते गुरुजी त्यांचे आता नातू आहेत आणि त्यांचे ते आजोबा होते आणि त्या गुरुजींकडे आम्ही तोडगा काढण्यासाठी गेलो होतो आणि ते म्हणालेत की खरंच आता आम्ही काहीतरी तोडगा काढूयात. तेव्हा रजनी म्हणते की आबा खरंच मला खूप काळजी वाटते. घरात काही घडले तरी सुद्धा मला काहीतरी होईल याची भीती वाटते, कारण अगदी ते सर्व काही निमित्त ठरायला नको. आणि हे बघा आबा, हे जे संकट आपल्या घरावर आलेलं आहे ते संकट लवकरात लवकर दूर व्हावं असं मला वाटतं. तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघ रजनी, अगं आता आपण फक्त आणि फक्त सगळ्यांची काळजी घेणं हेच मात्र मला असं वाटतं. त्यानंतर मात्र रोहिणी आता तिने जे जगदंबा भांडार आहे ती जागा आता त्या एका माणसाला घ्यायची असते आणि तो माणूस आहे तो व्यापारी, तो मात्र आता चांदेकरांच्या घराच्या बाहेर आलेला असतो. रोहिणी त्याला फोन करते की कुठे आहात. तेव्हा तो फोनवर म्हणत असतो की हे बघा मी तुमच्या दाराच्या बाहेरच आहे आणि लगेच आत येतो. तेव्हा तो बाहेर येऊन बसलेलाच असतो. त्यानंतर आता इकडे अद्वैत आणि कला हे दोघे रूममध्ये असतात. तेव्हा आता कला ही आता अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे ऐक ना, मला जरा हॉलमध्ये बसावंसं वाटतं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की कशाला. तर कला म्हणते की अरे जाऊयात. तर रोहिणी आता दरवाजात येऊन उभी राहते आणि त्या दोघांचं बोलणं ते ऐकत असते.
तेव्हा आता अद्वैत काही गरज नाही असं म्हटल्यानंतर कला म्हणते की अरे काही नाही, असं का बोलतोस तू, एकतर खरंच मला खूप कंटाळा आलेला आहे. तेव्हा आता अद्वैत तिला विचारतो की कसला कंटाळा आणि कसलं काय. आणि हे बघ अगं कला, तुला जर बरं व्हायचं असेल तर तुला आराम करावा लागेल आणि या बाबतीत मात्र खूप असं पर्टिक्युलर राहावं लागणार आहे. तेव्हा आता कला म्हणते की अरे मला माहिती आहे, परंतु खरंच मला खूप बोर झालेला आहे. आणि हे बघ चांदेकर, अरे डॉक्टरांनी कसं असं सांगितलं आहे का की आता येथे खाली जाऊन बसायचं नाही म्हणून, मला त्यांनी रूममध्येच बसण्यासाठी सांगितले का, असे तर नाही ना. अरे चांदेकर, मला खूप बोर झालेला आहे आणि डॉक्टरांनी कुठे असं सांगितलेलं आहे की हॉलमध्ये जाऊन बसायचं नाही, असे जेव्हा आता कला म्हणते तेव्हा आता रोहिणी हे सर्व ऐकून म्हणते की ही जर खाली बसली तर माझं काम मात्र अजूनच सोपं होईल. तेव्हा कला परत म्हणत असते की अरे चांदेकर, खरंच मला खरंच इथे बसून खूप कंटाळा आलेला आहे, तू ऐक ना माझं प्लीज प्लीज. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, जी गोष्ट मला तुझी ऐकायची नाही आणि ती ऐकावीच लागणार नाही ती गोष्ट तू परत परत म्हणू नकोस. अद्वैत आता प्लीज प्लीज करून अद्वैत जवळ हात आणत असते तर अद्वैत लांब लांब राहायला तिला सांगत असतो. रोहिणी मात्र आता हे सर्व बघून अगदी खुशून हसते. तर आता ती लगेच जे काही कला आणि अद्वैतच्या रूम मध्ये येते. तेव्हा आता नयना म्हणते की अरे खरंच सॉरी, कारण इथून जाताना तुमचं बोलणं ऐकलं होतं मी आले. आणि हे बघ अद्वैत, अरे डॉक्टरांनी कुठे असं सांगितले कला मात्र खाली येऊन बसू शकत नाही म्हणून. अरे तिला खोलीत बसून बसून खरंच कंटाळा आला असेल आणि हे बघ आपण जर तिला पेशंट सारखं ट्रीट केलं तर ती लवकर बरी होणार आहे का. तेव्हा आता कला म्हणते की बरोबर आहे रोहिणी मॅडम, खरंच थँक्यू सो मच. आणि रोहिणी म्हणते की चल बरं कला, तू याचं अजिबात ऐकू नकोस. तर आता अद्वैत म्हणतो की आत्या अगं तू असं काय करतेस. तेव्हा आता कला ही अगदी खुश होते आणि थँक्यू सो मच असे म्हणून आता ती रोहिणी बरोबर बाहेर जायला निघते. तर अद्वैतला पुढे येतो. अद्वैत म्हणतो की हे बघ खरे तू उठू नकोस. आणि अद्वैत स्वतः आता कलाच्या हाताला धरतो आणि तिला खाली घेऊन येत असतो. ती आपल्या हाताने धरून तिला सावकाश करत खाली घेऊन येतो. रोहिणीला मात्र आता आनंदच होतो, कारण कलासमोर ते सत्य तिला आणायचे असते. जगदंबा भांडार कोणी जाळले हे सत्य. तेवढ्यात आता हा जगदंबा भांडार विकत घेणारा माणूस तेथे येतो. तेव्हा आता तेथे सुवर्ण असते आणि तो तिला नमस्कार घालतो आणि मला कला खरे यांच्याशी बोलायचं होतं असे म्हणतो. तेव्हा आता तो कलाला नमस्कार करतो. तर कलाला राग येतो. कला म्हणते की आहो तुम्ही इथे कशाला आलात, काय काम होतं इकडे म्हणून तुम्ही आलात. तेव्हा आता तो म्हणतो की हे बघा अहो माझं काय काम असणार, नेहमीच काम आहे, आम्हाला तुमच्या दुकानाची जागा हवी आहे मॅडम. तेव्हा आता कला म्हणते की अहो निर्लज्ज सारखं तुम्ही सारखं ते का विचारतात, मी एकदा तुम्हाला सांगितले आणि परत सांगते की मला ती जागा तुम्हाला नाही विकायची. तेव्हा आता तो व्यापारी आहे तर तो म्हणतो की अहो पण मॅडम. तर अद्वैत पुढे येतो. अद्वैत म्हणतो की एकदा माझ्या बायकोने तुम्हाला सांगितले ना तिला नाही विकायची, तिला जागा नाही विकायची, त्यामुळे तुम्ही निघा इथून. तेव्हा तो व्यापारी म्हणतो की हे बघा मी तुमच्या फायद्याचं बोलत होतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघा तुम्ही ऐकणार नाहीस का, मागच्या वेळी सुद्धा तुम्हाला तिने हेच सांगितले होते. आणि जर एखाद्याला प्रॉपर्टी विकायची नसेल तर तुमच्या फायद्यासाठी तुम्ही ती विकायला लावतात, हे कायद्याने गुन्हा आहे. तर एवढं तर तुम्हाला कळते ना. तेव्हा आता तो व्यापारी म्हणतो की हे बघा साहेब तुम्हाला कळत नाही, तसंही त्या जळालेल्या प्रॉपर्टीला कोणीही खरेदी नाही करणार. तर आणि त्यात तिचे भाव सुद्धा अगदी कमी झालेले आहेत, उतरलेले आहेत. आणि त्यात म्हणजे आता हे जे काही आहे लोकेशन ते मात्र अगदी असं. आणि हे बघा कला मॅडम, मार्केटमध्ये मात्र काय काय असे अफवा पसरलेले आहेत हे तुम्हाला नाही माहिती कला मॅडम. आणि हे बघा लोक काही पण बोलतात की आता वास्तूमध्ये काही नाही, पैसे खूप लागतात, तरी सुद्धा आता मी हे सगळं काही डावलून तुमच्याकडे आलो होतो, त्यामुळे बघा आता तुम्हीच विचार करा. तर कला म्हणते की हे बघा जर तसे असेल तुम्ही सुद्धा ती जागा विकत घ्यायला नाही पाहिजे. लोकांचा जर असा समज असेल की ती जागा विकत घेतल्यानंतर तुम्हाला अगदी ती जागा विकता येईल, म्हणजे त्याचे जास्त पैसे तुम्हाला मिळत असतील, मग तुम्ही ही जागा विकत घेताच कशाला, तुम्हाला जर ती परवडत नसेल. आणि हे बघा आता आणि तसंही असेल तर मी ती जागा विकायला तयार नाही, मी ती जागा विकणारच नाही, माझ्या घरच्यांसाठी मी काहीतरी करेल. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की हो का, कोणत्या घरच्यांसाठी तुम्ही काय करता. तेव्हा आता तो व्यापारी म्हणतो की म्हणजे असे की ही प्रॉपर्टी आहे तर ती कोणत्या घरच्यांसाठी तुम्हाला वापरायची आहे. तर कलाला खूप राग येतो. तेव्हा तो व्यापारी पुन्हा म्हणतो की ज्या घरच्यांनी ह्या जागेची राख केली त्यांच्यासाठी तुम्हाला ही प्रॉपर्टी ठेवायची आहे का, ज्या लोकांनी ह्या जागेला ठरून आग लावली त्यांच्यासाठी तुम्ही हे सर्व करतात का. आता हे ऐकल्यानंतर रोहिणीला तर खूप हसू होतं, तिला आनंद होतो, परंतु अद्वैतला धक्का बसतो आणि कलाला सुद्धा एक जबर धक्का बसलेला असतो. कला म्हणते की तुम्ही काय बोलतात.
अरे चांदेकर बघ ना हे काय बोलतात। तेव्हा आता अद्वैत त्यांना विचारतो की तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आहे। तेव्हा तो माणूस म्हणतो की मी जे खरं आहे तेच बोलतोय। अहो घरच्यांसाठी तुम्ही म्हणालात ना, मग घरचे लोक कधीही आपल्या माणसाचं वाईट करत नसतात। घरचे लोक स्वतःच्या माणसाच्या प्रॉपर्टी जाळत नसतात। आणि असून द्या तुम्हाला जागा नाही विकायची ना तर नका विकू, राहून द्या ती जागा तशीच, परंतु माझी ऑफर मात्र लक्षात ठेवा। उद्या जर तुमचा विचार बदलला तर कळवा। मग आता कला बिचारीला खूप टेन्शन येते। रोहिणी आता हसत असते। तेव्हा आता कलाच्या डोळ्यात पाणी असतं। कला आता चांदेकरला विचारते की चांदेकर अरे नक्की यांना काय म्हणायचं होतं। तेव्हा तो माणूस आता निघून गेल्यानंतर रोहिणी तर अगदी खुश होऊन हसत असते। कला विचारते की चांदेकर अरे यांचा कुणाकडे रोख आहे तर? अरे घरातील लोकांनीच माझं दुकान जाळलं म्हणजे त्यांना माहिती आहे की दुकानाला आग कोणी लावली होती ते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की खरे हे बघ, त्यांना डेफिनेटली माहिती आहे की हे काम कोणी केलेले आहे, त्यामुळे खरे तू इथे बस, मी लगेच त्यांच्या मागे जातो आणि त्यांना विचारून येतो। अद्वैत धावतच आता त्या माणसाचा पाठलाग करायला निघून जातो आणि तेवढ्यात सरोज दरवाजात अद्वैतला बघते। अद्वैत खूप धावत गेलेला आहे तर सरोज आता त्याला ओरडते की अद्वैत, परंतु अद्वैत न ऐकता धावतच निघून जातो। तेव्हा आता सरोज आत येते आणि कलाला विचारते की हा असा धावत का गेला असेल। तेव्हा अद्वैत त्या माणसाच्या मागे धावतच बाहेर येतो आणि त्याला आवाज देऊन थांबवतो। तेव्हा मात्र आता हा माणूस विचारतो की काय झाले साहेब, मॅडमचा विचार बदलला का? तर अद्वैत म्हणतो की मॅडमचा विचार नाही बदलला, परंतु तुमचा जो घाणेरडा विचार आहे तर तो बदलायचा। जर तुमच्यामुळे माझ्या बायकोला मानसिक त्रास जर झाला तर याद राखा, या अगोदर सुद्धा मी तिला आगीतून वाचवलेले आहे आणि यानंतर सुद्धा जर तिला काही झाले तर मी तुम्हाला नाही सोडणार। तो बिल्डर म्हणतो की अहो तुम्ही कशाला इतका लोड घेता, तुम्ही जी काही ती प्रॉपर्टी आहे तर ती विकून मोकळे व्हा आणि तुम्ही त्यासाठी ती जागा विकायला मॅडमला तयार करा आणि तुमच्या ब्रँडसाठी पाहिजे तितक्या स्वस्तामध्ये मी तुम्हाला जागा देतो अख्ख्या कोल्हापूरमध्ये। तेव्हा आता अद्वैत सनकनी त्या माणसाच्या कानामागे देतो आणि परत त्याची चांगलीच धुलाई करतो आणि त्याची गचंडी धरत विचारतो की घरात तू काय म्हणालास की तुमच्या फॅमिलीतील माणसांनी आग लावली म्हणून, कोणी आग लावली सांग बरं आणि नक्की तुझा अर्थ काय आहे बोलण्याचा। तेव्हा आता तो बिल्डर म्हणतो की अहो साहेब तुम्ही कशाला तोंड उघडायला लावतात, तुमच्या मोठ्या लोकांचं हे असंच असतं, सगळ्यांना सगळं काही माहिती असतं तरी सुद्धा आव आणायचा असतो की मी नाही त्यातला, तुम्ही सुद्धा त्यातीलच आहात। म्हणून आता अद्वैत चांगलीच त्याची परत धुलाई करतो आणि पुन्हा आता अद्वैत त्याला ओरडतो की बोल पटकनी। तर तेव्हा तो घाबरतच म्हणतो की सांगतो साहेब सांगतो। त्यानंतर आता आतमध्ये कलाला खूप टेन्शन येते तर रोहिणी मुद्दाम आता धावतच येते आणि म्हणते की कला अगं कला तू टेन्शन घेऊ नकोस, ए बरं तू बस। तेव्हा आता सरोज आत येते आणि विचारते की काय ग काय झाले। तेव्हा आता कला रडतच म्हणते की माझं जे जगदंबा भांडार होतं ते त्या कॉन्ट्रॅक्टदाराला विकत घ्यायचं होतं आणि चांदेकर मात्र त्याच्या मागे आता धावतच गेलेला आहे त्याला विचारण्यासाठी। तर रोहिणी मात्र आता मनात हसून म्हणते की आता मात्र तो सरोज वहिनीचं नाव घेणार आणि त्याने सरोज वहिनीचं नाव घेतलं रे घेतलं म्हणजे मॅटर फिनिश। तेव्हा आता अद्वैत त्या माणसाला खूप मारतो आणि पटकन सांग असे म्हणत असतो। तेव्हा आता हा घाबरतच म्हणतो की साहेब ही जे काही काम आहे तर ते मला सरोज मॅडमने दिले होते। त्यानंतर आता इकडे अद्वैतला खूप टेन्शन येते आणि तो चांगलीच त्या माणसाची धुलाई करतो। तर इकडे आता सरोजला सुद्धा खूप टेन्शन येते आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता अद्वैत सरोजला हे सर्व विचारतो तेव्हा सरोज रडतच म्हणते की रागाच्या भरात मी हे सर्व केले होते। तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की आई तू या बाबतीत चुकली आणि खरे आहे तर ती बरोबर होती आणि हे बघ आई इथून पुढे मात्र आपण न बोललेलं बरं राहील। आता अद्वैत हात जोडतो आणि आपण इथून पुढे बोलायचं नाही असं म्हणतो। तेव्हा आता सरोजला खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर सरोज आता कलाकडे रूम मध्ये येते आणि सरोज आता तिचा गुन्हा कबूल करते आणि म्हणते की हे बघ कला, सुरुवातीला तू अद्वैतची बायको होण्याचा प्रयत्न करायची ते मला खपत नव्हते आणि त्या रागाच्या भरात मी हा निर्णय घेतला होता, परंतु हे बघ खरे माझं हे वागणं होतं ते पूर्णतः चुकीचं आहे हे मला माहिती आहे। एका आईसाठी तिची ही मुलगी काय असते हे समजून घेण्याची संधी तुम्हाला एकदा देशील का? तेव्हा आता कला रडतच सरोजकडे बघत असते आणि सरोजने मात्र आता कलाचा हात धरलेला असतो। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।